नमस्कार. माझ्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया. आज आपल्याला बनवायचा आहे फोडणीचा भात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्याच्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते इथं आता बघून घेऊ. पण व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला रेसिपी समजणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी गॅस चालू करून तेल टाकून घेतलेले आहे 2 पळ्या. गरम होऊ दिलेलं आहे. अर्धा स्पून राई आणि अर्धा स्पून जिरं टाकून तडकू दिलेलं आहे. शेंगदाणे घेतलेले आहेत गरजेनुसार. व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. इथं शेंगदाणे भाजून झालेले आहेत. कढीपत्ता टाकून घेतलेला आहे, तडकू द्यायचा आहे. कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. इथं चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे, भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित. हिंग टाकून घेतलेला आहे, परत परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. क्रश केलेला लसूण टाकून घेतलेला आहे, मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे चिरलेल्या, व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहे. अर्धा स्पून हळद टाकलेली आहे. अर्धा स्पून किचन किंग मसाला टाकून घेतला आहे. अर्धा स्पून गरम मसाला टाकून घेतलेला आहे. अर्धा स्पून लाल चटणी टाकून घेतलेली आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. हे भाजून झालेलं आहे. इथं मी काळा मसाला घेतलेला आहे अर्धा स्पून. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे सर्व वस्तू भाजून झालेल्या आहेत. इथं मी 1 वाटी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत घातलेला होता 10 ते 20 मिनटं. तांदूळ टाकून घेतलेला आहे आणि 2 स्पून मीठ टाकून घेतलेलं आहे. व्यवस्थित आता हा आपल्याला तांदूळ असा भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये सर्व व्यवस्थित. बघा अशा पद्धतीने परतून घेतलेला आहे. इथं कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ गरजेनुसार. पाणी टाकून घेतलेलं आहे. कुकरचं झाकण लावून घेऊ. 1 शिट्टी होईपर्यंत गॅसवरती ठेवून देऊ. इथं मी कैऱ्या घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने ह्या कैरींचे वरचे बूट काढून घेतलेले आहे. आता ह्या कैरींना चिरून घेऊ. इथं 1 शिट्टी झालेली कुकरची. अशा पद्धतीने ही कैरी मी चिरून घेतलेली इथं. मधली कोळ आहे ती काढून घेऊ. आणि आता ह्याच्या आपल्याला बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने मी लांब अशा फोडी करून घेतलेल्या आहेत. आता यांच्यावाल्या बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत आपल्याला. बघा अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेलं आहे. इथं आता हे चिरून झालेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये मसाला टाकून घ्यायचा आहे. गॅसवरती मी पॅन ठेवलं आहे गरम करायला. याच्यामध्ये मी गरजेनुसार तेल टाकून घेणार आहे. इथं तेल गरम द्यायचं आहे. ते गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1 स्पून राई टाकून घ्यायची आहे, तडकू द्यायची आहे. तडकल्यानंतर इथं मी आयता लोणचं मसाला घेतलेला आहे, तो टाकून घेतलेला आहे तेलामध्ये. व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. भाजल्यानंतर या ज्या कैऱ्या आपण बारीक केलेल्या आहेत त्याच्यामध्ये हा टाकून घ्यायचा आहे.
या मसाल्यामध्ये सर्व वस्तू टाकलेल्या राहतात, वरून काहीच टाकायची गरज नसते. पण थोडं मीठ कमी वाटतं आहे मला, तर मी वरून याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे. अशा पद्धतीने हे लोणचं इथं मी बनवून घेतलेलं आहे. खूप छान झालेलं आहे, मस्तपैकी. बघा, आता एका बाउलमध्ये हे लोणचं आपल्याला काढून घ्यायचं आहे. बघा, मीठ कमी आहे म्हणून थोडं वरून मीठ टाकून घेतलेलं आहे मी इथं. 1.5 स्पून मीठ टाकून घेतलेलं आहे. परत आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर हे 10 ते 5 मिनटं असंच राहू द्यायचं आहे आणि मग नंतर दुसऱ्या बाउलमध्ये हे काढून घ्यायचं आहे व्यवस्थित. बघा, खूप छान लोणचं आहे झालेलं आहे. आता याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. इथं आता जो आपण फोडणीचा भात तयार केलेला आहे तोही तयार झालेला आहे. एका डिशमध्ये तो भातही आता आपण काढून घेऊ. कुकर उघडून घेऊ. बघा, छान झालेला आहे भात फोडणीचा, मस्तपैकी. एका डिशमध्ये हा भात आता काढून घेऊ. मस्त सुगंध दरवळतोय भाताचा, मस्तपैकी. खिचडीच्या ऐवजी अशा पद्धतीने तुम्ही फोडणीचा भात बनवला तर खूप छान लागतो, मस्तपैकी. अशा छान रेसिपी बघण्यासाठी सर्वच फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. अशाच छानपैकी रेसिपीमध्ये पुढच्या भेटूया. मस्तपैकी खूप छान झालेला आहे राईस, बघा. आणि त्याच्याबरोबर हे लोणचं पण खूप छान झालेलं आहे. लाईक करत जा माझ्या व्हिडिओला. अशा छान रेसिपीसाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. बघा, एक एक भात मोकळा शिजलेला आहे छानपैकी, मस्त, खूप छान.